मित्रांनो सप्रेम नमस्कार. माणसातला देव शोधायला लागलं की सगळं जग जवळ येतं. आज माझे मित्र कांबळे सर मुळात ते जिवळीचे आहेत पण पुण्यात राहतात. बंडोपंत जेवळीकर आणि गेली आयुष्यभर राष्ट्रसेवा दलाचं काम केलेलं आहे. निळूभाऊंच्या सोबत काम केलं, श्रीराम लागू यांच्यासोबत काम केलं, बाबा आडाव यांच्यासोबत काम केलं. अशी रमलेली माणसं, स्वाभिमानी माणसं, माणसांच्यासाठी काम करणारी माणसं, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून माझ्याकडे असणारी माझी आभाळ माया मी त्यांना प्रदान करतो आहे. ती त्यांनी स्वीकारावाशी त्यांना विनंती करतो आहे. तुम्ही हे पुस्तक माझ्या मित्रांना द्या. तुम्ही असला ओके या. थँक्यू सर. ब्रिज वाक्य मला आठवतो. हा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. या उक्तीप्रमाणे आपण आपली जीवनशैली ठेवली पाहिजे. परवाच फेसबुकला किती वर का माझं आहे असं ना? लेकरांमध्ये म्हटलेलं आहे. हा, हा. सर काय आवाजात ते घेतो. सर नमस्कार. नमस्ते सर. आज आपण माझ्या घरी आलात, मला खूप बरं वाटलं. माझे मित्र कानडे सर आहेत आणि त्यांची बहीण ही तुमच्या नात्यातली आहे. तिच्या लेकरासाठी जी आपण खूपशी मदत केली त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि एकूणच राष्ट्रसेवा दल आणि तुमचा सगळा परिवार त्याबद्दल 1 मिनिटात तुम्ही काय सांगू शकाल? माझ्या जीवनाची जडणघडण जी झाली ती खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा दल, समाजवादी विचारसरणीची माणसं, जी जातीपातीचं कधीच राजकारणाने कधी असं मध्ये मनामध्ये किंतूपर्यंत सुद्धा आणलेलं नाही. त्यांच्या सानिध्यामध्ये मी जाऊन बसलो. बरं. त्यांच्या जीवनाची जी काही म्हणजे शैली आम्ही आजमावली आणि आम्ही आमच्या स्वतःमध्ये आत्मनिरीक्षण केलं की माणूस म्हणून जगताना आपण आपलं कर्तव्य विसरायचं. बरं. जीवनाचा खरा अर्थ काय तो की त्या माणसांच्यामुळे समजला आणि आपलं जीवनाचं आचरण आम्ही त्या पद्धतीने बदललं. आणि तुमच्यासारख्यांचा जर सहभाग मला लाभला त्याचा एक अत्यानंद जो माझ्या मनाला होतोय मी ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही जे भरीव कार्य या ठिकाणी करताय ना त्याचं मूल्य आपण कोणीच करू शकत नाही. जरी तुम्ही शून्यातून निर्माण करून आज तुम्ही आज कोटीचं जे विश्व उभा केलंय आणि एवढी लोकांची जडणघडण सर्वसामान्यांची मुलं तुम्ही सांभाळताय त्याचा जो दुवा आहे त्याचं मूल्य आपण होऊ शकत नाही. मध्येच मला तुम्हाला परत थोडं विचारायचं आहे. राष्ट्रीय सेवा दलाचं काम गेली 35-40 वर्ष तुम्ही तर करत आहात, पुण्यात करत आहात. तर तुमच्या सहवासात किंवा त्यांच्या सहवासात कोण अशी लोक की तुमच्या सहवासात किंवा त्यांच्या सोबतीनं तुम्हाला काम करता आलं? कोण लोक असतील? राष्ट्रीय सेवा दलाची खूप मोठी माणसं होऊन गेली. नागा गोरे असतील, यदुनाथ थत्ते असतील, बाय परीट असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय सेवा दलामध्ये प्रधान सर असतील, बाबा आडाव असतील. या सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्यांच्यासोबत बसण्याचा, त्यांचा शब्द ऐकण्याचा आणि तो आनंद एक वेगळाच होतो. त्यांच्या सानिध्यामुळे आम्ही आमचं जीवन खऱ्या अर्थाने आमचं जीवन आम्ही घडवलं असं म्हणाल काय अर्थ नाही. निळू फुले, श्रीराम लागू यांच्यासोबत बोलणं, गप्पा गोष्टी, रामनगरकर अगदी निळूभाऊंचा असा अनुभव मी सांगेन. ते खऱ्या अर्थाने हाडांचे कलाकार होते. रामनगरकर आणि निळूभाऊंनी आमच्या शाळेच्या याच्या फाउंडेशनसाठी, इमारतीसाठी एक कार्यक्रम देऊ केला होता. जनता विद्यालय पिंपरी सावली या ठिकाणी हवेली तालुक्यातली. त्या ठिकाणी आल्याच्यानंतर प्रत्येकाच्या अगदी अक्षरशः हृदयापर्यंत म्हणजे हात म्हणजे घालून प्रत्येकाची विचारपूस करत होते. काय करता कसं म्हणजे ही जी त्यांची जी आत्मीयता आपल्या माणसाबद्दलची होती ते आम्ही आपले जे अनुभवलंय ते व्यक्त नाही करू शकत. मी ती अशी सोन्याची माणसं आम्ही आमच्या अनुभवले आमच्या जीवनामध्ये. मित्रांनो, आज जेवळीकर सरांची भेट झाली, खूप बरं वाटलं. मोठ्या माणसांचे पाय आपल्या घराला लागले की घराचं सोनं होतं. मोठ्या पद्धतीनं अजिबात नाही. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आयुष्यभर कार्यरत राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचं पुस्तक स्वीकारलं त्याबद्दल नाही सर. एक लक्षात ठेवा, हे पुस्तक म्हणजे खरी तुमच्या जीवनाची ही शिदोरी आता ती आत्मसात करण्यासाठी आमच्याकडे दिलात म्हणजे एक ते मी आता शब्दात नव्हे. जोपर्यंत मी याच्यात प्रत्यक्ष उतरत नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणात ते भेटणार नाही. आणि हे खऱ्या अर्थाने तुम्ही पुस्तक नाही तर तुमचा आत्मा आमच्याकडे देता. याच्यापेक्षा मी वेगळं काय बोलू शकत. थँक्यू सर. ओके, थँक्यू.
प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. तो एक आत्मिक समाधान, खूप दिवसाची ओढ होती बरोबर. पण आज ती पूर्ण झाली, याचं आत्मिक समाधान. थँक्यू सर, Thank you. धन्यवाद.